टीम उंबाट आपले दोन प्रतिनिधी प्लीज आपण इथे पाठवा पंचगिरी करण्याकरिता. चला अजिंक्य मराठा शिरगाव टीम आपण क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवून घ्या. 5 षटकांची मॅच असणार आहे. पाच षटकांची मॅच असणार आहे. 2 षटक ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची असणार आहे. त्याकडे मात्र या नियमाकडे आपण लक्ष द्या. नाणेफेकीचा कौल अजिंक्य मराठा शिरगाव या संघानं प्रथम जिंकला. त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं ते रत्नदीप सिंह संघाला. तर अजिंक्य मराठा शिरगाव संघ आपण आपला एक प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे जेणेकरून तुमच्या खेळाडूंची नावं तुमच्या गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतील आणि ती आम्ही योग्य पद्धतीने यूट्यूबद्वारे आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवू. जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून जोडले आहेत या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करीत आहोत. अखिल भारतीय भंडारी समाज क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक आपण इथे पाहत आहेत. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजनबद्ध टुर्नामेंट आपल्याला इथे पाहायला मिळते. आजची दुसरी आणि शेवटची आणि अंतिम रजनी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम दिवस अंतिम रात्र. जी 2 षटकं पॉवर प्लेची आहेत त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. याकडे मात्र सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. राकेश मोरे इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा मी शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करीत आहोत. अखिल भारतीय भंडारी समाज आयोजित भव्य दिव्य अशी नाईट क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक 2023 आपण पाहतायत. पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण हे केलं जात आहे. दोन फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतायत. एका बाजूला आपण स्ट्रायकिंग इन वरती पाहतोय कल्पेश नाव स्ट्रायकिंग इन वरती आहेत रमेश. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. मिवरेश षटक क्रमांक पहिला घेऊन येतो मिवरेश.
तीन क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक तैनात आहे. त्यानंतर लॉंग ऑनला आपण पाहतात प्रथमेश मोरेला. त्यानंतर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला बॉल जर आपण पाहिलं अतिशय सुंदररित्या मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉट बॉल तिथे पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य मराठा शिरगाव विरुद्ध रत्नदीप सी. यावेळेला मात्र मारलेला सुंदर फटका पॉईंटच्या दिशेने. मात्र झेलची संधी तिथे जरूर पाहायला मिळाली होती. मात्र ती संधी काही दवडता आली नाही आणि एकरी धाव जी आहे ती पाहायला मिळते. एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 1. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल मारण्याचा प्रयत्न. गती परिवर्तन. धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. थ्रो टू द बॉलर पाहायला मिळतोय. चांगलं बॅकअप तिथे पाहायला मिळतं. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 1. षटकातील चौथा चेंडू. यावेळेला मात्र सुंदर इथे मात्र प्रयत्न फॉलो थ्रू झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र खूप कठीण असतं ज्यावेळेला गोलंदाज गोलंदाजी करतो आणि त्याच रिदम मध्ये जाऊन झेल टिपणं. पण चांगला प्रयत्न इथे मात्र मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेले आहेत 4. चांगले एफर्ट्स इथे मात्र मयुरेशच्या माध्यमातून आपण पाहिलेत आणि धावसंख्या 3 चेंडूंच्या खेळानंतर फलकावरती झाली आहे. 4 चेंडूंच्या खेळानंतर फलकावरती झाली आहे 2 धावा आपण पाहिल्यात. यावेळेला मात्र सुपर बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक इथे मार्गस्थ आहे आणि मात्र आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये पूर्णतः अक्षरशः या 2 फलंदाजांना मात्र अडकवून ठेवलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. चेंडू आतापर्यंत षटकातील झालेले 5. धावसंख्या फलकावरती झाली 1. याला मात्र बॅकफुटला आले. इनफिल्डच्या डोक्यावरून मात्र खेळून काढलं टुवर्ड्स बॅकवर्ड पॉइंट. क्षेत्ररक्षक चेस करतायत आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. चौकार. 4 धावा. काही जबरदस्त क्रॅकिंग शॉट तिथे पाहायला मिळाला. यावेळेला 5 चेंडू आपण पाहिलं कुठेतरी बॅकफुटवरती फलंदाज होते. त्यानंतर पाहिलं निहाळलं आणि त्यानंतर बॅटचा ब्लेड ओपन केला. पॉईंटच्या दिशेने 4 धावांची मोहर त्यावरती उमटवली आणि या 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 6. 6 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे 6. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र सुंदर ऑन द राईज चेंडू पाहायला मिळतोय. वुडलँड स्पॉटवरती मात्र टप्पा योग्य पद्धतीने पाहायला मिळाला आणि हलकीशी उसळी तिथे पाहायला मिळाली आणि अतिशय सुंदर असा चेंडू तिथे पाहायला मिळाला. आदित्य आपण पाहतायत लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन देखील आपण पाहतायत. अजिंक्य मराठा शिरगाव आपला 12वा खेळाडू प्लीज आमच्यापर्यंत पाठवायचा आहे कारण की आम्हाला यूट्यूबवरती नाव अपलोड करायचे आहेत आणि स्कोअर बोर्ड त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीये. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल सुंदररीत्या खेळून काढलं. जेंटल पुश केलं. मिड ऑफच्या दिशेला जाईल. एकेरी धाव पाहायला मिळते. एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. धीरज मोरे दिल्ली यांच्याकडून मात्र प्रति षटकाराकरिता 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर जरूर झालंय आणि हे मात्र खेळाडूंची ऊर्जा वाढवण्याचं काम आपण पाहताय धीरज मोरे दिल्ली यांच्या माध्यमातून. दिल्ली जर आपण पाहिलं गेली कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेट देखील हाताळलं. अतिशय सुंदर लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेट देखील त्यांनी पाहिलं. ओमकार पालघर या संघाकडून मात्र त्यांना खेळताना आपण लास्ट शेवटचा 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 7. यावेळेला मात्र सबमरीन डिलिव्हरी सिंगल हँडेड मारण्याचा फटका प्रयत्न तिथे जरूर केला होता. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. नितेश आतापर्यंत चेंडू या षटकातील हाताळून झालेल्या 4. धावसंख्या रत्नदीप सी संघाची फलकावरती झाली आहे 7. 7 रन्स ऑन दी बोर्ड.
ह्याला मात्र पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. यष्टीरक्षक करतायत चुकी, कारण तिथे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये काही चेंडू सापडला नाहीये. 22चे संकेत देखील तिथे पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे. 8 धावा, 8 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज नितेश. ह्याला मात्र चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. एक रन मात्र तिथे इझिली कंप्लीट केली जाते. बघा, ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करत असता त्यावेळेला मात्र स्टार्ट घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. यावेळेला जर स्टार्ट 1-2 पावलं मात्र घेतली असती तर कदाचित क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले असते, एक विकेट पाहायला मिळाला असता, पण तसं काही झालं नाही. सुरक्षितरित्या मात्र दोन्ही फलंदाज अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली आहे. बिनबाद 9 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पार्थ. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू कुठेतरी डाऊन द लेग साइड पाहायला मिळते. पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की वाईट बॉल आहे आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे. 10 10 रन्स ऑन द बोर्ड. 5 षटकांची ही लढत आपण पाहताय. 2 संघ मात्र समोरासमोर खेळताना आपण पाहतोय. एका बाजूला रत्नदीप सी, त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहतोय अजिंक्य मराठा शिरगाव. ओव्हर द बॉलर सेड चेंडूला खेळलं जात आहे. स्ट्रेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रथमेश तिथे पुढे येत आहेत. एकेरी धाव पाहायला मिळते. दुसऱ्याचा कॉल आणि यस, विकेटचं पतन. फलंदाज होतोय धावबाद. विकेटचं पतन इथे झालंय. वाद झालेला फलंदाज आपण पाहतोय कल्पेश बादून तंबूच्या आसराला परतलाय. नवीन फलंदाज सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 11. चौक्याकरता मात्र 100 रुपयाचं पारितोषिक धीरज मोरे यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. 30 मिनिटं ही तुमच्याकडे आहेत ही 5 षटकं पूर्ण करण्याकरिता. त्यामुळे ही वेळ जी आहे, ही डिसिप्लिन जी आहे, ही आपण सर्वांनी पाळली पाहिजे. यावेळेला मात्र सुंदररित्या खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. अतिशय सुंदररित्या योग्यरित्या 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 13 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील 4था चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत. यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला होता. अतिशय सुंदर वेगवान चेंडू मात्र पारच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी पार्थने जरूर हाताळली आहे. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या रत्नदीप सी संघाची फलकावरती झालेली आहे 14. सामन्याला सुरुवात झाली. पहिलं षटक आपण पाहिलं मयुरेशचं, काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली. 6 धावा त्यानं त्या षटकामध्ये दिल्या. त्यानंतर नितेश गोलंदाजी करण्याकरिता आले. फक्त त्या षटकामध्ये आपण पाहिल्या 3 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 3 पार्थ मोरे घेऊन आले. या षटकामध्ये जर आपण पाहिलं 5 धावा या पाहायला मिळाल्या.
विथ विकेट, एक विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आणि असे एकंदरीत 3 षटकं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. मात्र फुल टॉस बॉल सुंदररित्या मारलेला फटका तिथे आपण पाहतात आणि टाळ्यांचा गजर मात्र रत्नदीप सिंहच्या पॅव्हलियन मधनं जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की सर्व नौके खेळाडू आज मात्र क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट अनुभवताना इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस मात्र तिथे जरूर पाहायला मिळालं. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. पंच मात्र आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की फाईट बॉल आहे आणि धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 16 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू सुंदररित्या खेळून काढला. मिड ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक प्रथमेश वेगाने पुढे येतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिलात फलकावरती झाली आहे 11 रन्स ऑन द बोर्ड. 17 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. चेंडू जर आपण पाहिलं या षटकातील आता झालेले आहेत 4. मयुरेश मात्र अतिशय सुंदर इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र हाताळताना दिसतोय. ज्यानं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं P1 आणि 6 धावा त्या षटकात पाहायला मिळाल्या होत्या. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा या मयुरेशच्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. यावेळेला मात्र बॅकफुटला पुन्हा एकदा गेले. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 19 रन्स ऑन द बोर्ड. मात्र 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झालेली आहे 19 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक कोण हाताळणं करता येईल ते आता पाहणं महत्वाचं आहे. किती धावा या शेवटच्या षटकामध्ये जमल्या जातील, किती धावांचं लक्ष समोर ठेवलं जाईल ते देखील आता पाहणं खूप महत्वाचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज दुर्वेश. पहिला चेंडू सुंदररित्या खेळून काढला मिड ऑनच्या दिशेला. प्रथमेश मोरे तिथे येतोय. मुख क्रिकेट पाहायला मिळतं. फलंदाज होतोय धावबाद.
धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 27 धावा, 4.4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा ऑन दी मार्क. याला मात्र अप्रतिम चेंडू मात्र दुर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी, एक इकॉनॉमिकल षटक मात्र अजिंक्य मराठा शिरगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहिलीत. 4 षटकं जर आपण पाहिली, काय जबरदस्त खेळ इथे पाहायला मिळाला गोलंदाजांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 28 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. षटकाची जर आपण पाहिलं तर इथे झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 28 29 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं. चला रत्नदीप सी क्षेत्ररक्षण जे आहे ते आपल्या सजवून घ्या. तसंच अजिंक्य मराठा शिरगाव संघ आपण आपले 2 सलामीवीर लगेच मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. त्यानंतर 2 संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता इथे यायचं आहे. मित्रप्रेम नांदगाव संघाचा कर्णधार आणि कुडण 11 संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. मित्रप्रेम नांदगाव संघाचा कर्णधार आणि कुडण 11 संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ या. दोन फलंदाज जर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला आपण पाहत आहेत पार्थ मोरे, एक अप्रतिम असा शैलीदार फलंदाज, त्याच्या समवेत सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा मात्र बॅटर हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय शशांक राऊत आपण पाहत आहेत. असे 2 दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील कलाकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अक्षत.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अक्षर, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज बॅटर सज्ज होतोय पार्थ. चला रत्नदीप सिंह, बराच वेळ घेतला जातोय. ऑल सेट फॉर द सेकंड इनिंग. 29 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलं. पहिला बॉल, फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग घेऊन येतो अक्षत. सामना करतो पार्थ. पहिलाच बॉल अतिशय सुंदर मात्र चेंडू पाहायला मिळतोय. सुंदररित्या जेंटल पुश जरूर केलं, मात्र कुठलाही कॉल नव्हता दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. डॉट बॉल इथे नक्कीच पाहायला मिळालाय. धावसंख्या अजूनही आहे शून्यावरती. अतिशय सुंदर ही स्पर्धा श्रद्धांजली चषक 2023 इथे आपल्याला पाहायला मिळते पवनसूत नवलीच्या या क्रीडांगणावर. याला मात्र बॅकफुटला गेले, सुंदररित्या खेळून काढलं. मिड ऑनच्या दिशेला जातोय क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही येत आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. चौकार 4. अतिशय सुंदर असा इझिली डन केला पार्थ मोरेने. जबरदस्त फटका तिथे पाहायला मिळतोय. चेंडू गेला सरळ चौकार 4 धावांकरिता. 28 बॉल्स अजून बाकी आहेत आणि 25 रन्स अजूनही बनवायचे आहेत. याला मात्र बॅकफुटला गेले होते, मारण्याचा प्रयत्न ऑन द राईज डिलिव्हरी इथे मात्र जरूर पाहायला मिळाली गोलंदाज अक्षतच्या माध्यमातून. अतिशय सुंदर बॉल पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये आणि अतिशय कूल माइंडने मात्र पार्थ मोरे बॅटिंग करताना आपण पाहतोय. एक गाव एक विभागातून जर आपण पाहिलं, पालघर डहाणू क्रिकेटची वार्ता झाली होते आणि त्यावेळेला मात्र अजिंक्य मराठा शिरगाव या संघाचं नाव मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. पार्थच्या बॅटमधून येतोय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. गुड शॉट. 4 धावा इथे जरूर मिळवल्यात. काय जबरदस्त आक्रमकता मात्र यावेळेला पार्थच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. जसा चेंडू पडला मात्र आपला अँगल त्यानं बदलला, सुंदररित्या खेळून काढला चेंडूला आणि स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर उमटवली आणि या 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय वेगाने पुढे सरकते, फलकावरती झाली आहे. 8 रन्स ऑन दी बोर्ड. मात्र बॅट चिल्डिंग एज, यष्टिरक्षक येतो, चेंडू खाली, कुठलीही चुकी करणार नाहीये फलंदाज पार्थ मोरे. बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने जा. अजिंक्य मराठा शिरगाव, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करत नाही, त्या अगोदर तुम्हाला मैदानात जाणं हे अनिवार्य आहे. नवीन फलंदाज मयुरेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 8 गडी 5 झालेला आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मयुरेश. चेंडू बाकी आहेत आता 25 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अक्षत. लेफ्ट आर्मवर विकेटने पुन्हा एकदा सामना करण्याकरिता सज्ज होतोय मयुरेश. यावेळेला मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल, सुंदर असा मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला होता. किपरच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन थांबतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. धाव संख्या जर आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळानंतर फलकावरती झाली आहे 8. इथे मात्र मेंटॉर्स जे आहेत ते मात्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या बाहेरून मात्र सूचना देत असताना आपल्या खेळाडूंना. आणि मात्र यंदाचं वर्ष जर आपण पाहिलं तर 15 इयर्स ऑफ ग्रँड सक्सेस आपण पाहतायत. इंडियन प्रीमियर लीग जबरदस्त 15वं वर्ष आपण पाहतायत. 2008 पासून सुरुवात झाली आणि त्यानंतर लीग स्पर्धा या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संबंध देशभर आपल्याला क्रिकेटचा आगाज पाहायला मिळतोय आणि 20 मार्च ही ऑफिशियल डेट
आपण पाहणार आहात IPLC इंडियन प्रीमियर लीग. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 8. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 बॉल आणि विजयाकरिता 21 रन्सची अजूनही आवश्यकता आहे अजिंक्य मराठा शिरगाव या संघाला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. नवीन षटक घेऊन आलाय साहिल. यावेळेला मात्र सुंदरसा चेंडू मात्र साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बघा जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी पण मात्र फाईट मात्र रत्नदीप सी संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 22चे संकेत सिग्नल तिथे जरूर आलाय. पहिलं षटक अक्षतचं आपण पाहिलं 8 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक साहिल घेऊन आलाय. पहिला बॉल अतिशय सुंदररित्या लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने घेऊन येतोय. बॅकफुटला गेले सुंदररित्या खेळून काढलं. लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं फील्ड होतं. एकच धाव तिथे मिळेल. बघा जर इथे आपण धावांकडे लक्ष दिलं तर पहिल्या सत्राकडे 28 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्या. तर अजून 10 ते 15 धावा ॲड ऑन याच्यामध्ये झाल्या असत्या तर नक्कीच एक जबरदस्त रंगतदार बिग फाईट इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असती. यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर आपण पाहिलं तर जर आणि तर या चर्चांना कुठेही थारा नसतो. कारण की तुम्ही प्रॅक्टिकली जे करत असता त्याला प्राधान्य हे दिलं गेलं आहे आणि जातं. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 10. गडी बाद झालाय 1. यावेळेला मात्र नो बॉल. प्रवीणजी मोरे यांच्याकडून मात्र जर या षटकामध्ये विकेट प्राप्त केली तर 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय साहिल करता. आणि ही मात्र ऊर्जा वाढवण्याचं काम मात्र प्रवीणजी मोरे नगरसेवक आहेत पालघर नगर परिषदेचे. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. सुंदररित्या खेळला. बॅकफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक कडनं मिसफील्ड होते. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. आणि या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतो फलकावरती झाली 13 धावा. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 20 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल्स अँड 16 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. सुंदर अप्रतिम काय गोलंदाजी करतोय. एक योग्य असा धागा एक चांगली अशी ग्रीप मात्र चेंडूवरती त्यांना बनवली आहे. कारण की ज्यावेळेला तुम्ही टेनिस बॉल हाताळता टेनिस बॉलला कुठल्याही प्रकारची ग्रीप नसते आणि मात्र तुमच्याकडे ते कौशल्य असणं गरजेचं असतं. आणि हे कौशल्य यावेळेला मात्र साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुपर बॉल. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. इंटू द गॅप खेळलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. गुड शॉट. आणि या चौकारानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झालेली आहे 18 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या विचारधारेने मात्र हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिलं षटक आपण अक्षतचं पाहिलं 8 धावा पाहायला मिळाल्या. दुसरं षटक साहिलचं पाहिलं 10 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आणि एकत्रित 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18 रन्स ऑन द बोर्ड. आता पाहायला गेलं तर चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 18 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल्स अँड 11 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती कल्पेश. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 18. गडी बाद झालेला आहे 1. आणि इथून मात्र 500 रुपये असा मात्र आवाज येतो. विकेट जर घेतलं यावेळेला मात्र सुंदररित्या मारला फटका फसला. क्षेत्ररक्षक येतोय तिथे चेंडू खाली. कुठलीही चूक करणार नाहीये फलंदाज. बॅक टू द डगआउट.
शशांक इथे मात्र बाद होऊन तंबूच्या आसराला परततोय. मोठा फटका मारण्याचं मन जरूर बनवलं होतं, पण टायमिंग प्रॉपर झालं होतं, पण ताकद कुठेतरी कमी पडली. एलिव्हेशन देखील व्यवस्थितरित्या होतं आणि यस, फलंदाज झेलजीतच्या माध्यमातून तंबूच्या आसराला परततायत शशांक राऊत. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतायत. करण पाटील. 17 बॉल आणि विजयाकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल्स अँड 11 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. काय जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. जरी धावा कमी झाल्या असल्या तरी पण मात्र जिद्द अजूनही सोडली नाहीये. काय जबरदस्त खेळ रत्नदीप सी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि काय जबरदस्त विकेट इथे मात्र मिळवली. निर्णायक क्षणी महत्वाच्या फलंदाजाला मात्र माघारी धाडलं. धावसंख्या फलकावरती झाली आहे. 2 गडी बाद 18. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं 3 क्षेत्ररक्षक हे ऑन साइडला पाहायला मिळत आहेत. फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेगला आहेत आणि मिड विकेटला देखील आपण पाहतायत. यावेळेला मात्र पहिला बॉल जेंटल पुश तिथे केलं. एकेरी धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील कॉल आणि दुसरी धाव येस अतिशय सुंदररित्या पूर्ण केली जाते. 2 धावा मात्र योग्य पद्धतीने इथे रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झाली आहे. 20 धावा या ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडू आणि विजयाकरिता 16 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 balls and 9 runs more required to win. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू बॉटम हँडचा परिपूर्ण केलेला वापर. जेंटल पुश जरूर केलं करणने आणि एकच रन तिथे मिळेल. या एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 21 धावा. आता मात्र चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू आणि विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. 15 balls and 8 runs more required to win. पंधरा चेंडू आणि विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र बॅकफुटला मेवरेज जरूर गेले होते. सुंदररित्या खेळून काढलं. टुवर्ड्स कव्हरच्या दिशेने खेळले. 1 रन तिथे मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करतायत कल्पेश. आपण पाहिलं आतापर्यंत कल्पेश यांच्या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 4 धावा देखील दिल्या गेलेल्या आहेत. 4 धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 22 धावा. 14 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची अजिंक्य मराठा शिरगाव या संघाला आवश्यकता आहे. यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू इन दी एअर नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये पडतोय. कल्पेश स्वतः येत आहेत चेंडू उचलण्याकरिता आणि 2 धावा मात्र अतिशय सुंदररित्या योग्यरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 24 धावा. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत कल्पेश. यावेळेला मात्र सुंदररित्या मारलेला फटका. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतं करणच्या बॅट मधून आणि खेळ होतोय खल्लास. जबरदस्त फटका आणि मॅच फिनिश केली जाते करणच्या बॅट मधून. अतिशय सुंदर मात्र खेळी करण याने जरूर